नमस्कार मित्रांनो, विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. स्वानंदी आज ऑफिसवरून लवकर घरी आलेली असते. तेव्हा समर हा येतो आणि म्हणत असतो, अरे वा, तुम्ही आज लवकरच फ्री झालेला दिसतात. तेव्हा स्वानंदी म्हणू लागते, हो, आज ना एका क्लायंट बरोबर खूप महत्त्वाची मीटिंग होती, पण अचानकच ती पोस्टपोन झालेली आहे आणि त्यामुळेच मी लवकर फ्री झाली आहे. आता इथे समरचा मूड खूप छान असतो, तो फ्रेश व्हायला गेलेला असतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, अरे वा, आज तर राजवाड्यांचा मूड जो आहे ना तो फारच कमालीचा चांगला दिसतोय. आपण काहीतरी बोललं पाहिजे का ह्यावरती, किंवा काहीतरी विचार केला पाहिजे. आपण इथे राजवाड्यांना ह्या सगळ्या गोष्टीबद्दल एकदा विचारूया का, असं स्वानंदी आता इकडे मनामध्ये विचार करू लागलेली असते. आता लगेचच स्वानंदी समरला म्हणत असते, राजवाडे, आज मात्र तुम्ही खूपच फ्रेश मूडमध्ये दिसताय. तेव्हा तो म्हणत असतो, हो, मी फ्रेश मूडमध्ये आहे. खरं सांगू का राजवाडे, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, हा बोला ना, काय सांगायचंय. मग आता स्वानंदी म्हणत असते, त्याचं काय झालं ना राजवाडे, आज ना मी इकडे आईकडून येत होते ना, तेव्हा वाटेतच रोहन भेटला. हा रोहन भेटला, त्याचं काय तर इथे ना तो नुकताच नाटकाला जाऊन आला होता. तुम्हाला माहिती ना त्याला नाटक किती आवडतं. मग तो नाटकाला गेला होता आणि नाटकाला गेल्यानंतर ना त्याने सांगितलं की तुम्ही सुद्धा त्या नाटकाला नक्कीच जा म्हणून. तर राजवाडे, मी काय विचार करत होते, आपण दोघांनी सुद्धा मिळून त्या नाटकाला जायचं का. म्हणजे कसं आहे ना, एकदा आपण ते नाटक बघून येऊया ना. कसं आहे ना, इथे आम्ही लहानपणापासून नाटकाला जायचो आईबाबांबरोबर. बाबा छान आईला गजरा घ्यायचे, त्याचबरोबर एकत्र वेळ घालवायचे. नाटकाची मजा मात्र काहीतरी वेगळीच असते. दुसरीकडे आपण पाहतो, आता घरातल्या त्या वातावरणाला कंटाळून हे दोघेही जण जरा वेळासाठी बाहेर आलेले असतात. जेव्हा जरा वेळासाठी बाहेर येतात त्यावेळेला मात्र इकडे आधिरा आता तिच्या सासूबाईंचा म्हणजेच मंदाकिनीचा विषय काढते आणि रोहनला म्हणत असते, यार, खरं सांगू का तुला, आपल्या बाबतीत किती आणि काय काय गोष्टी घडल्यात हे तुला चांगलंच माहिती ना. म्हणजे आईंना ना मी डे वनपासूनच अजिबातच आवडत नाही. त्यांनी पहिल्यापासूनच माझा राग आणि तिरस्कार ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. त्यामुळे ना मला अजूनच टेन्शन येतं ह्या सगळ्या गोष्टीचं. तेव्हा रोहन म्हणत असतो, यार प्लीज तू जरा शांत बस ना. ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची आणि हे सगळं काही करण्याची आता वेळ आहे का. हे बघ आधिरा, मला माहिती आहे, खरं पाहायला गेलं ना तर आई तुझा प्रचंड राग आणि तिरस्कार करते. पण तुला एक गोष्ट सांगू का, आता तिचा स्वभावच तो झाला आहे आणि त्यामुळे आपण तिला काहीच बोलू शकत नाही. पण तरीसुद्धा तुला कळतंय ना की त्या कशा वागतायत आणि काय काय करतायत माझ्यासोबत म्हणून. यार प्लीज ना. तेव्हा रोहन म्हणत असतो, हो आदिरा, मला सगळं काही कळतंय, पण तुला सांगू का, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल ना मी काहीच नाही बोलू शकत आहे. पण ऐक ना, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तू बोलावंस असं मला मुळीच नाही वाटत आहे. पण त्या पहिल्यापासूनच असं का करतात. त्यांनी बघ ना माझा आणि तुझा घटस्फोट घडून आणण्यासाठी सुद्धा बऱ्याचदा प्रयत्न केला होता. ही गोष्ट तर तुला मान्य आहे ना. तेव्हा तो म्हणत असतो, हो आदिरा, मला ही गोष्ट सुद्धा मान्य आहे. त्यावेळेला त्यांचं फारसं काही इथे व्यवस्थित नव्हतंच, त्यांचं चुकलंच होतं. पण तरीसुद्धा ना इथे तू काळजी अजिबातच करू नकोस. हे बघ, आता या वयामध्ये आपण त्यांना काही बोलू सुद्धा शकत नाही. त्यांचं आई आणि बाबांचं वय इथे आपल्या दोघांसोबत राहण्याचं आणि एकत्र घालण्याचं वय झालं आहे. त्यामुळे इथे मी त्यांना सोडू सुद्धा शकत नाही. रोहन, हे बघ, मला सुद्धा फॅमिली हवीच आहे. मला सुद्धा त्यांना अजिबातच सोडायचं वगैरे अजिबातच नाहीये. पण एक लिमिट असते काहीतरी सहन करण्याची आणि काहीतरी बोलण्याची, ऐकून घेण्याची. पण त्या मात्र अजिबात तसं करत नाहीत. तर उलट त्यांना मी इथे त्यांच्यासोबत नकोच हवी असते. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत असतील तर मग काय करायचं यार रोहन, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावेळेला मात्र रोहन म्हणत असतो, हे बघ, इथे तुझ्यावर प्रेम करणारे, त्याचबरोबर तुला आपलं म्हणणारे आणि त्याचबरोबर इथे माझं तुझ्यावर प्रेम आहे. त्याचबरोबर इथे नंदुताईला तू किती आवडतेस, बाबांना तू किती आवडतेस, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना. मग एकट्या आईवर तू का डिपेंड राहतेस. अरे रोहन, मला सुद्धा फॅमिली आवडते, मला सुद्धा इथे फॅमिलीबरोबर राहायचं असतं. पण तुझी आई मात्र कशी वागते, काय करते, ह्या सगळ्या गोष्टी तू पाहतोयस ना. आणि त्यामुळे मात्र इथे ना मला ह्या सगळ्या गोष्टीचं अजूनच टेन्शन येत आहे. आणि काय करायचं सांग ना, मी कशा पद्धतीने हे सगळं काही बोलायचं आणि काय करायचं तेच मला काही कळत नाही आहे. तुझ्या आईशी कशी डील करायची तेच काही कळत नाही आहे. अरे मला सुद्धा मन आहे, मला सुद्धा वाईट वाटत असेल ह्या सगळ्या गोष्टींचा
कोणीतरी एकदा तरी विचार करणार आहे की नाही. असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे तो म्हणत असतो, हो अधिरा, सगळं कळतंय मला, पण आत्ता मात्र मी काहीच नाही करू शकत आहे, कारण आईच्या स्वभावाला आपण बदलू शकत नाही आणि या वयामध्ये मी त्यांना वेगळं असं काही सांगू सुद्धा शकत नाही. दुसरीकडे आता मात्र इकडे स्वानंदी म्हणत असते, राजवाडे हे बघा, तुम्ही असं नका ना करू. खरं सांगू का, आपण जाऊया ना नाटकाला. आयुष्यामध्ये नाटक नाही बघितलं तर काय केलं. अहो, काम तर नेहमीच असतं, पण तुम्हाला सांगू का, इथे थोडासा वेळ आपण स्वतःला सुद्धा दिला पाहिजे ना. जर आपण इथे थोडासा वेळ स्वतःला देऊ शकत नाही तर मग काय उपयोग आहे त्या सगळ्या गोष्टींचा. असं सुद्धा स्वानंदी बोलत असते. समर म्हणत असतो, हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्हाला सांगू का, मला ना ह्या सगळ्या गोष्टीसाठी अजिबातच वेळ भेटणार नाहीये आणि प्लीज आता ना तुम्ही ह्या सगळ्यामुळे ना उगाचच रागावू वगैरे अजिबातच नका प्लीज. मी काय म्हणतो ना ते सगळं काही एकदा तुम्ही ऐकून घ्या. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र स्वानंदी तिथून निघून जाते आणि त्यानंतर आता तो निघून गेल्यानंतर लगेचच म्हणत असते, आता आणि काय करायचे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व करायच्यात ना तेच मला काही समजत नाही. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. त्या दिवशी तर स्वानंदीला सुट्टी असते, त्यामुळे बिचारी स्वानंदी मात्र घरातच असते. इकडे समर आणि त्यासोबत आनंद हे दोघेही जण ऑफिसमध्ये बसलेले असतात. तेव्हा आता समर स्वानंदीबद्दल डिस्कस करत असतो आणि म्हणत असतो, तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ना इथे स्वानंदी मॅडमला ना नाटकाला जायचं आहे आणि त्या माझ्या मागे फार लागल्या आहेत. तेव्हा आनंद म्हणत असतो, अरे वेडायस का, मग तू त्यांना नाटकाला घेऊन जायला हवंयस ना. हे बघ, बायको आहे ती तुझी. त्याचबरोबर इथे आपण पाहतो की आता निकिताचा आनंदला सोडून समरला कॉल येत असतो. मग आता तो विचारत असतो, काय रे डार्लिंग सोबत भांडण झालंय का तुझं, त्याशिवाय ती मला कॉल करणार नाही. खरं खरं सांग, काय झालंय, मला का कॉल करते ती. उचल ना, तुला कॉल करते म्हटल्यावर तू उचलायला हवायस ना, उचल उचल. त्यावेळेला लगेचच आता इकडे निकिताचा फोन आनंद उचलतो आणि निकिता म्हणत असते, काय रे, त्याच्या फोनवर मी लावला आहे, मग तू मध्येच फोन का बरं उचललायस, तुझी हिंमत कशी झाली इथे फोन उचलण्याची. तेव्हा तो म्हणत असतो, हो का, त्याला लावलायस का, मग बोल ना. असं म्हणून तो समरकडे फोन देत असतो आणि तेव्हा समरला म्हणत असतो, बोल, तुलाच बोलायचं आहे. इकडे निकिता म्हणत असते, काय रे, काय चाललंय तुझं, अरे तुला थोडं तरी कळतंय की नाही, लग्न केलंयस ना, त्या स्वानंदीला तुला नाटकाला घेऊन जायचं होतं ना, का नाही म्हटलास त्या बिचारीला. अरे बायको आहे ना ती तुझी, मग नवऱ्याने जर असं वागायचं म्हटलं तर आम्ही बायकांनी काय करायचं. अरे असं काय, मी त्यांना म्हटलं होतं तिकीट काढून देतो. तेव्हा ती म्हणत असते, तू तिकीट काढून देतो असं म्हटला होतास म्हणजे तुला असं दाखवायचं आहे का की इथे स्वानंदी तिकीट काढू शकत नाही म्हणून. आणि हे बघ, जर तिच्या ती गोष्ट सगळ्या काही करायला लागले ना तर तुझं मात्र समर फार जास्त अवघड होऊन बसेल बरं का. मग परत म्हणू नकोस की इकडे स्वानंदी तिचं सगळं काही करते म्हणून. अरे बैल आहेस का तू, कळते का तुला, हां, बायकोला सांभाळायची अक्कल नाही आहे का तुला. अरे डार्लिंग, तू माझ्यावर का ओरडतेस, काय करू, मग ओरडू नको तर सांग ना काय करू. अरे कसं तिला व्यवस्थित इथे सिनेमाला घेऊन जायचं आणि नाटकाला घेऊन जायचं ते दिलं सोडून, आणि त्याचबरोबर तू अशा पद्धतीने वागतोयस जसं की काय. अगं पण मला बोलू तरी दे, काय नाही बोलायचं तुला, काय येतं बोलायला. अरे नाटकाला घेऊन जायचं, ती बिचारी एवढा हट्ट करत होते तुझ्याकडे तर तू तिला इकडे नाटकाला घेऊन नाही जायचं असं बोललास का, असं वागतोयस. अरे यार समर, नको असं करूस. अरे ती बिचारी तुझ्यावर डिपेंड आहे आणि त्याचबरोबर तू जर अशा पद्धतीने वागायला लागलास तर मग काय करायचं. तेव्हा मात्र इकडे आता ती खूप जास्त बोलून वैतागून फोन ठेवत असते. हा मात्र फक्त तिचं बोलणं ऐकतच असतो. तेव्हा समर म्हणत असतो, बापरे तुझी बायको डेंजरच आहे बाबा. तेव्हा तो म्हणत असतो, आत्ता तुला समजलं का माझी बायको डेंजर आहे म्हणून. सर्वांच्या बायका अशाच असतात, कळलं का तुला. खूप झापलं ना तुला तिने फोनवरती. तेव्हा तो म्हणत असतो, खूप झापलं. आता एक काम कर, ती जे बोलली ना ते गुपचूप कर, नाहीतर पुन्हा आणखी गोंधळ व्हायचा. दुसरीकडे आपण पाहतो स्वानंदीला सुट्टी असल्या कारणाने आज मात्र तिने रूमची साफसफाई करायला काढलेली असते. आता स्वानंदी जुन्या वस्तू त्याचबरोबर समरने दिलेले काही गिफ्ट्स हे सगळं काही ओपन करून पाहत असते आणि तेव्हा तिला ना डायरीमध्ये एक गुलाबाचं फूल जे की समरने पहिल्या वेळेस दिलं होतं ते फूल तिला दिसतं आणि ते फूल तिला दिसल्यामुळे आता तेवढ्यातच समरचा तिला कॉल आलेला असतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, खरं सांगू का राजवाडे,
तुम्हाला ना 100 वर्ष आयुष्य आहे. खरं तर मला हे सगळं काही पाहून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून ना फारच आनंद झालाय. का काय झालेला आहे? नाही, आज तुम्ही निवांत दिसताय. नाही, काही नाही, थोडीशी साफसफाई काढली होती त्यामुळे जुन्या वस्तू इथे मला दिसतायत. तेव्हा समोर म्हणत असतो, तुम्ही कशाला साफसफाई करताय? काय गरज आहे त्याची? आराम करायचा ना, आज सुट्टी आहे तर. स्वानंदी म्हणत असते, हो राजवाडे, बरं ऐका ना, फ्री आहात ना, तर मी तुम्हाला ना एक लोकेशन पाठवतो, ताबडतोब त्या लोकेशनवरती या. स्वानंदी म्हणत असते, तुम्ही फ्री झालात पण? हो, मी फ्री आहे. त्यामुळे तर म्हणतोय ना की आपल्याला एका खूप मोठ्या ठिकाणी जायचं आहे. राजवाडे, खरं खरं सांगा, कुठे जायचंय? नाटकाला जायचंय का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, सांगा ना, बोला ना. तेव्हा समर म्हणतो, तुम्ही या ना, मी एक लोकेशन तुम्हाला पाठवतो, त्या लोकेशनवर ताबडतोब तुम्ही येऊन मला भेटा. असं म्हटल्याबरोबर स्वानंदीला मात्र आता इकडे प्रचंड आनंद होत असतो की समरने आज तिच्याकरिता वेळ काढलेला आहे. तेव्हा ती पुन्हा पुन्हा त्याला विचारण्याचा प्रयत्न करत असते की आपण कुठे जाणार आहोत म्हणून. तेव्हा मात्र इथे आता लगेचच समर म्हणत असतो, मी लोकेशन पाठवतोय, तिथे या, आपण आजचा दिवस मस्त डिनरला जाऊयात. स्वानंदी म्हणत असते, नको, घरी एवढा मोठा स्वयंपाक बनवलेला आहे, तो स्वयंपाक वायाला जाईल. अहो, बाकीची खातील ना. अहो, बाकीची कशी खातील? आपल्या वाटणीचा सुद्धा सगळा काही स्वयंपाक बनवलाय. बरं ठीक आहे, आपण उद्या खाऊयात, पण आजचा दिवस महत्त्वाचा आहे की नाही? आपल्या दोघांना बाहेर फिरायला जायचं आहे की नाही? मग तुम्ही कसलंच मला काहीच सांगणार नाही आहात आणि त्याबरोबर तुम्ही ताबडतोब इथे फिरायला सुद्धा येणार आहात, अशा स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे तो सांगत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, बरं ठीक आहे, चालेल, पाठवा लोकेशन, असं म्हणून आता लगेचच तो फोन ठेवत असतो. आता फोन ठेवल्यानंतर स्वानंदीला प्रश्न पडतो की इथे मात्र हा जो काही समर आहे तो मात्र मला कुठे घेऊन जाणार आहे, हेच मला काही केल्या समजत नाहीये. दुसरीकडे आपण पाहतो, आधिरा आणि त्याचबरोबर रोहन आता दोघेही जण घरी आलेले असतात. जेव्हा दोघेही जण घरी येतात त्यावेळेला मात्र इकडे आता लगेचच ते गप्पा मारत असतात. नाटकाबद्दलच दोघेही जण बोलत असतात. रोहन म्हणत असतो, खरं सांगू का आधिरा यार, तुला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय नाटक इथे केलेलं आहे, काही विचारूच नको. त्या नाटकामुळे ना तर खरं पाहायला गेलं ना तर परफेक्ट टाईम आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी योग्य पद्धतीने केलेल्या आहेत. तेव्हा ती म्हणत असते, हो, तू बोलतोयस ना ते अगदी बरोबर आहे. खरं सांगू का, मला तर एवढा प्रचंड आनंद झाला होता ना आणि एवढं कौतुक सुद्धा वाटतंय ना की काही विचारूच नको. आता बहुतेक ना ही लोक ना नाटकाचं प्रमोशन करतायत असंच वाटतंय, कारण जवळपास कितीतरी दिवस झालं यांच्या सेटवर ना हे नाटकाचं चाललेलं आहे. काय आहे मात्र कळत नाहीये, पण असो. आता मात्र इकडे रोहन म्हणत असतो, खरं सांगू का, आता इकडे ताईला आणि त्याचबरोबर सरांना सुद्धा मी ते नाटक बघायला जायला सांगितलेलं आहे. बघू आता ते नाटक बघायला जात आहेत की नाही. खरं तर नंदुताईला नाटकं फार आवडतात, पण आता पिंट्या दादा म्हणजे समर सर इथे तिला घेऊन जात आहेत की नाही हा मोठा प्रश्न आहे. खरं तर ते नाटक ना इथे दोघांनी एकत्र बघणं फार जास्त गरजेचं आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे लगेचच ही आधिरा आता रोहनवर प्रेम तिचं उतू चाललेलं असतं, त्याला घट्ट मिठी मारते. दुसरीकडे आपण पाहतो, स्वानंदी मात्र आता समरने पाठवलेल्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेली असते आणि जेव्हा समरने पाठवलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचते तेव्हा मात्र समर आता इकडे तिच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो आणि समर तिच्या समोर येऊन उभा राहिल्यानंतर स्वानंदीला मात्र प्रचंड आनंद इथे होत असतो. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, राजवाडे, तुम्ही आलात. खरं तर इथे तुम्हाला वेळ होता ही मात्र माझ्यासाठी फारच जास्त आनंदाची गोष्ट आहे. आता लगेचच स्वानंदी म्हणत असते, राजवाडे, खरं खरं सांगा ना, आपण कुठे जात आहोत? तेव्हा तो म्हणत असतो, तुम्हाला इथे आवडतंय ना, तिथेच जाणार आहोत. बरं ऐका ना, आज ना वेळ अजिबात वाया घालायला नको, म्हणजे आपल्याला जिथे जायचं आहे ना तिथे वेळेत पोहोचलं पाहिजे. म्हणजे कुठे जाणार आहोत आपण? फिरायला चाललो आहोत ना, आपण फिरायला जाणार आहोत ना, ते गोष्ट बोलतोय मी. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच तो ना इथे स्वानंदीसमोर नाटकाची तिकीटं जी काढून आणलेली असतात ना, ती नाटकाचे तिकीटं दाखवतो. तेव्हा स्वानंदीला प्रचंड आनंद होत असतो आणि तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, वाव, म्हणजे तुम्ही हे नाटकाचे तिकीटे इथे आणलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण खरंच इथे नाटकाला जाणार आहोत. तेव्हा समर म्हणत असतो, हो, तर अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. आपण दोघेही जण मिळून नाटकालाच जाणार आहोत आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे, असं इकडे तो बोलत असतो. त्यासोबत एवढंच नाही तर आज मात्र
मी तुमच्याकरिता न विसरता इथे गजरासुद्धा आणलेला आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र स्वानंदीला प्रचंड आनंद झालेला असतो. स्वानंदी खूप जास्त खुश असते. त्याचबरोबर नाटकाला गेल्यानंतर इथे पहिलीच सीट दोघांना सुद्धा मिळालेली असते आणि पहिलीच सीट दोघांना सुद्धा मिळाल्यानंतर स्वानंदी म्हणत असते, वाव, इथे तर आपल्याला पहिलीच सीट मिळालेली आहे. आणि तेव्हा तो म्हणत असतो, स्वानंदी मॅडम, तुमच्या लक्षात येते का, तुमच्या नवऱ्याची सुद्धा खूप लांबपर्यंत वरपर्यंत ओळख आहे बरं का, त्यामुळे तुम्हाला मात्र काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे, खरं सांगू का, आज ना मला प्रचंड आनंद झालेला आहे. त्याचबरोबर तो म्हणत असतो, हो का, तुम्हाला आनंद झालेला आहे, हे सुद्धा माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे. मग आता इथे नाटकाला सुरुवात झालेली असते. आता स्वानंदी ही समोरबरोबर पहिल्यांदाच नाटक बघत असते आणि त्यामुळे तिला खूप जास्त इथे आनंद सुद्धा होत असतो. आज मी समरसोबत पहिल्यांदा नाटक बघते. एवढंच नाही तर काही जरी झालं तरी सुद्धा इथे समर मात्र तिच्यासाठी आज स्पेशल वेळात वेळ काढून नाटकाला आला आहे, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर नाटकाचं नाव असतं रंगपंचमी. त्याचबरोबर आता इथे एका स्त्रीचा नवरा जो आहे तो नवरा मात्र इथे मरणाच्या दारात जाऊन पोहोचलेला असतो आणि यमदूत मात्र त्याला घेऊन जायला आलेला असतो. जेव्हा यमदूत त्याला घेऊन जायला येतो तेव्हा इथे ती मुलगी म्हणत असते, नाही नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ नका, त्याच्याशिवाय मी जगू शकणार नाही, राहू शकणार नाही, प्लीज त्याच्यावरचं तुम्ही मला घेऊन जा, असं म्हणून ती रडायला लागलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे यमाला दया आलेली असते आणि त्यानंतर मात्र तो आता इकडे तिला म्हणत असतो, ठीक आहे ठीक आहे, आता मात्र मी तुम्हाला घेऊन जात नाही. तेवढ्यातच तिचा नवरा उठून बसलेला असतो आणि तेव्हा मात्र आता यमदूत म्हणत असतात, आता तुमच्या बायकोमुळे तुम्ही इथे वाचलेला आहात आणि त्याचबरोबर नरकामध्ये सुद्धा तशी पाहायला गेलं तर जागा मात्र शिल्लक नव्हती आणि त्यामुळे कदाचित तुम्ही वाचलेला असावा, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. सोबतच आता हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच मी अल्टर करू शकतो, तुमच्या बायकोला घेऊन जाऊ शकतो, पण फक्त तुमची बायको इथे रडल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आहेत, असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे ती म्हणत असते, मी तुझ्यासाठी एवढं मात्र तू माझ्यासाठी थोडंसं रड, असं म्हटल्याबरोबर समर स्वानंदीला आनंद होतो आणि त्यानंतर मात्र ते दोघेही जण एकमेकांच्या हातावर हात, टाळ्यावर टाळ्या देऊनच आनंद व्यक्त करत असतात, कारण आज स्वानंदी प्रचंड आनंदामध्ये असते. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा वीण दोघातली ही तुटेना. भेटूयात उद्याच्या भागात, तोपर्यंत धन्यवाद.